मॅचच्या होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. मॅच आहे हेमविला विपक्ष सुतार कन्स्ट्रक्शन आणि टॉस जिंकला होता टीम हेमविला या टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमला आमंत्रित केलेलं आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा, आपण वेळ घेऊ नका. मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल प्रगती पथावरती येईल. धन्यवाद ज्यांचा आवाज पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण ऐकलात आणि या संपूर्ण पर्व क्रमांक 5 मध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकत आहात, एक सिनियर समालोचक मराठी, हिंदी आणि त्याचबरोबर इंग्लिश अशा तिन्ही भाषेमधून ज्यांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकत आहोत, संदीप जंगम सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. पुन्हा एकदा होईल मॅचची सुरुवात. एका बाजूला संघ आहे हेमविला विपक्ष सुतार कन्स्ट्रक्शन अशी लढत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. मोबिन यांना आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार प्रदान आपण करत आहोत. टी शर्ट आहे. अक्षय दानवले यांच्या वतीने हा सामनावीराचा पुरस्कार आहे, तो आपण त्यांना प्रदान करत आहोत. मोबिन यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. अध्यक्ष मोजमभाई नालबंद यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. मॅचच्या सुरुवात स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. श्री आणि सोमनाथ आणि पहिलं षटक रियाज. पहिला बॉल, मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा वेळेच्या अचूकता साधता आली नाही. या फटक्याच्या पाठीमागे पहिलाच बॉल डॉट निर्धाव. पहा एक चॅम्पियनची बॅट आम्हाला मिळालेली आहे, ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. कोणाची असेल तर आपण ती घेऊन जाऊ शकता. चॅम्पियनची बॅट मिळालेली स्पेशल एडिशनची बॅट आहे. जर कोणाची असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जाऊ शकता. एक चांगला फटका आलाय. या डावातला पहिला चौकार आलेला आहे आणि धावसंख्या पुढे सरसावते. पुन्हा एकदा गोलंदाज रियाज तयार. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. हा पुढील बॉल शरीरापासून फार दूर ठेवला आहे. पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रयत्न हाच आहे की वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेला रियाज यांचा हा प्रयत्न फसतोय. धाव फलकावरती आहे तब्बल आतापर्यंत 5-0 गडी बाद. एका बाजूला आपण चर्चा करतोय बॅटिंग मध्ये श्री आणि सोमनाथ. आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागेल तो विकेटने. धक्का क्रमांक पहिला लागलाय. टॉस जिंकून बॅटिंग करताना हेमविला या टीमला पा सुतार कन्स्ट्रक्शनला विनंती आहे या टीमला की आपण मित्रांनो इतर ठिकाणी आपण उभे राहू नका, आपण एका ठिकाणी बसा अशी विनंती आहे.
ओके उद्या मॅचला पुन्हा झाली सुरुवात. एका विकेटचं पतन झालेलं आहे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आकाश आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वरती श्री यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलं होतं. एका बाजूला आता धावसंख्या स्थिरावलेली आहे. विकेट मिळाली, त्यानंतरचा बॉल अगदी डॉट आलाय. गोलंदाज पुन्हा तयार. रियाज चांगलं षटक हाताळलंय. फार कमी धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत. फलंदाजांना बांधून ठेवलंय. एक मोठा फटका जर वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली केली आहे. पायांवरती ठेवलेला बॉल पंचांकडे अपील केली आहे, परंतु पंचांनी दात फेटाळलेली आहे. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम सातत्याने सुरू आहे, परंतु एका बाजूला धावा कुटाव्या लागतील. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये क्षेत्ररक्षकांवरती जी बंधन आहेत त्या बंधनाचा फायदा या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांना घ्यावा लागेल, कारण त्यानंतर खुलं क्षेत्ररक्षण असेल आणि खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये बॅटिंग करावी लागेल. बॅकअपला 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. बॉलर पर्यंत या रियाज. शेवटचे काही बॉल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, वेगाने टाकलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना 5 धावा 1 गडी बाद. पहिला फलंदाज श्री कोसळलेला आहे. 6 बॉल टाकले, 5च धावा खर्च केलेल्या आहेत. चला घाई करा, तुम्हाला प्रत्येक षटकांसाठी 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण नोंद घ्या. टीम सुतार कन्स्ट्रक्शन, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यासाठी विनंती आहे की तुम्हाला प्रत्येक षटकाच्या पाठीमागे अधिकचा वेळ घेता येणार नाही, याची आपण नोंद घ्या. 5 षटकं जर आपण 30 मिनिटांमध्ये हाताळली नाही तर तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. वेळेची बंधन आहे, त्यामुळे जलद गतीने जेवढं तुम्हाला खेळता येईल तेवढं आपण खेळा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि सुतार कन्स्ट्रक्शन या टीम कडून ओव्हर नंबर 2 साठी मतीन ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. स्ट्रायकरला सोमनाथ, नॉन स्ट्रायकरला आकाश. धावसंख्या 5, 1 गडी बाद. पॉवर प्ले क्रमांक 2 आता प्रगतीपथावरती येतोय आणि पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये मतीन गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत हे षटक हाताळण्यासाठी. मतीनने सुरुवात चांगली केलेली आहे. आपल्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली आहे. प्रभावशाली बॉल होता, प्रभावित करून गेला फलंदाजांना. स्ट्रायकरला फलंदाज आहे सोमनाथ. आज चांगला खेळ करावा लागेल, पार्टनरशिपची गरज आहे टीमला. उसळणारा बॉल थोडासा पाठी ओढला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय तो निर्धाव बॉल. या अगोदरचा बॉल जर आपण पाहिला थोडासा पुढे टाकला, हा बॉल थोडासा पाठी ओढला. म्हणजे या 2 बॉलच्या पाठीमागे गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता प्रखरतेने मतीनने अंमलामध्ये आणली. समोर सोमनाथ आक्रमक बॅट्समन आहेत, परंतु यावेळेला बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन, खेळाडू बाद. धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा. टीम हेमविला या टीमला टॉस जिंकला. या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत या टीमने 5 धावांवरती 2 फलंदाज गमावलेले आहेत. चला, जाणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपणही घाई करा. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती टीम हेमविला या टीम कडून श्रेयश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुयश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत क्रमांक 4 वरती. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत ना की आकाश. मधल्या फळीतली जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी पूर्णपणे माघारी परतलेली आहे. 2 धक्के लागलेले आहेत आतापर्यंत. टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमने आघाडीचे दोन्ही बॅटर, दोन्ही फलंदाज बाहेर पाठवलेले आहेत मैदानाच्या. आज आघाडीच्या जोडीला नावाप्रमाणे खेळ करता आला नाही, परंतु या मधल्या फळीतल्या फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु आज आपल्याकडे असणारे क्रिकेट या खेळाचं कौशल्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. मतीन तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा काय बॉल टाकलाय. हाई बॉल फलंदाजांना प्रभावित करेल. 4 बॉल डॉट टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये 1 विकेट आहे. मतीन पहिलं निर्धाव षटक येईल का? यावेळेला अनेक वेळा संधी या प्रीमियर लीग मध्ये आली आहे, परंतु IPL चा इतिहास पाहिला तर ग्लेन मेग्रा या नावाची दखल घ्यावी लागते.
ज्यांनी IPLच्या इतिहासातलं पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं, याही बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक लागलाय तिसरा आणि 5 बॉल मध्ये 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. मतीनने एकही धाव खर्च केलेली नाहीये. धक्का क्रमांक 3 टीम हेमविला या टीमला. ऋतुराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला मिड ऑन ओव्हर निर्धाव षटक पर्व क्रमांक 5 येईल का, महाबळेश्वर प्रीमियर लीगचं, याही गोष्टी पाहाव्या लागतील. परंतु IPLच्या इतिहासाबद्दल आपण चर्चा करतो की IPLच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निर्धाव षटक कुणी टाकलं तर ते नाव होतं ग्लेन मेग्रा. परंतु भुवनेश्वर कुमार आणि यांच्या नावाची आपल्याला चर्चा करावी लागते. आणि प्रवीण कुमार हे असे खेळाडू की ज्यांनी जास्ती निर्धाव षटकं IPL मध्ये हाताळलेली आहेत. परंतु आता या मॅच मध्ये आणि या पर्व क्रमांक 5 मध्ये पहिलं निर्धाव षटक येईल का. मतीन तयार, राईट आर्म राऊंड आणि हो, महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पहिलं निर्धाव षटक हाताळलेलं आहे. खेळाडूचं नाव आहे मतीन आणि त्याचबरोबर 3 फलंदाजांना माघारी पाठवलंय. काय प्रभावशाली गोलंदाजी केली आहे, दमदार मारा केलाय. मेडन ओव्हर हाताळलेला आहे पर्व क्रमांक 5. नाकिंदाचा मतीन, जोश नाकिंदाचा खेळाडू मतीनने हाताळलंय निर्धाव षटक. मेडन ओव्हर महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. काय गोलंदाजी केली आहे मित्रांनो. मतीनचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ केलाय. 6 बॉल टाकले, 3 फलंदाज माघारी पाठवले आणि एकही धाव खर्च केली नाहीये. एका बाजूला आता 4 फलंदाज कोसळलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 5. थोडीशी दायनीय अवस्था आहे बॅटिंग करताना हेमविला या टीमची. परंतु आता या अडचणीतून मार्ग शोधावे लागतील. काय कसोटीचा आहे, कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने करावा लागेल. आकाश सोबतीला मैदानाच्या आतमध्ये सचिन. ओव्हर नंबर 3 ला पुन्हा सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती रियाज यांना पुन्हा एकदा आणलेला आहे. रियाज यांनी अगोदर एक षटक हाताळलं, 5 धावा दिल्या होत्या, एक गडी गारद केला होता. स्ट्रायकरला फलंदाज आकाश. मधल्या फळीतले खेळाडू, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आतापर्यंत जर आपण 7 बॉलचा विचार केला तर एकही धाव मिळू शकलेली नाहीये हेमविला या टीमला. या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत घेतलेला आहे ना, त्या निर्णयावरती आतापर्यंत हा संघ खरा उतरलेला नाहीये. पाठीमागच्या 11 बॉलच्या पाठीमागे एकही धाव मिळालेली नाहीये. 11 बॉल डॉट आहेत लागोपाठचे. आता या 12व्या बॉलवरती धाव मिळालेली आहे. म्हणजे धाव येण्यासाठी 11 बॉलची वाट पाहावी लागली आणि त्या 12व्या बॉलवरती धाव फार वेळानंतर मिळाली. 5 वरतून धावसंख्या आता उडी मारतीये 6 वरती. सिरावली होती 5 वरती. स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलं. सचिन स्ट्राइक वरती बॅटिंग करतील. रियाज फुल टॉस बॉल, दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगला, चुकीला नाही माफी, गलपानपणाला नाही थारा. बॉल जाईल सीमा पार. 4 चौकार. याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत सचिन यांनी फटका खेळलाय. बॉल पाठवलाय सीमा पार. चांगली फलंदाजी सचिन यांची. मितील धावा 4 चौकार. ज्यांनी निर्धाव षटक हाताळलं होतं त्यांच्या हातामधून हा झेल निसटलेला आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. चांगल्या खेळाडूकडून एक सोपा झेल सुटतो, कॅच सुटते, बॉल सुटतो, यालाच क्रिकेट म्हटलं जातं. अंगाला पहा, हा जो फटका होता तो फसला होता पूर्णपणे. एका क्षणाला असं वाटलं होतं की प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाही, बॉल अंगाला भेटतो की काय. परंतु पहा
आपल्याच फॉलोथ्रूमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न फसला, परंतु एका बाजूला धारदार गोलंदाजीचे वार सुरू आहेत, परंतु एका बाजूला याला प्रत्युत्तर द्यावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. धावा येणं फार महत्वाचं आहे बॅटिंग करताना. ऑन साईडला बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, 2 बॉलवरती येतील. थोडीशी गडबड झाली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, प्रयत्न थांबवलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 11, 4 गडी बाद. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे, शेवटचा बॉल आहे. यानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक साठी वेळ आहे, याची आपण नोंद घ्या. अतिरिक्त खेळाडूंना विनंती, आपण पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर 1 मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल ड्रिंक्स ब्रेक साठी. फटका चांगला खेळलाय, पुस्तकी फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलचा पाठमोरा करतील. एक्स्ट्रा कव्हरला जाऊन बॉलला अडवलेला आहे, बॉलची फेकी होईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, 18 बॉलचा खेळ समाप्त होतोय. प्रथम बॅटिंग करताना टीम हेमविला या टीमने बनवलेले आहे धावा 13, गडी गमावलेले आहे 4. 3 षटकांचा संपलेला आहे खेळ. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे, ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. आणि या धोरणात्मक वेळेमध्ये आता कोणतं धोरण बॅटिंग टीम हेमविला बांधेल, कारण धावसंख्येचा जो वेग आहे तो पूर्णपणे मंदावलेला आहे. धावसंख्येची सरासरी जर आपण पाहिली 3 षटकांच्या पाठीमागे, जर आपण या 13 या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर प्रति षटकाच्या पाठीमागे ज्या सरासरीने धावा कुठलेल्या आहेत ती सरासरी आहे 4.33 ची. आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, या सरासरीने जर या टीमने धावा बनवल्या तर हा संघ मजल मारू शकेल कमीत कमी 25 ते 26 धावांपर्यंत. परंतु हे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे, सर्व काही अवलंबून आहे आता खेळाडूंच्या खेळाच्या सादरीकरणावरती. त्यामुळे इथून पुढे फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी 5-6 षटकांमध्ये 50 ते 60 धावा उभ्या कराव्या लागतील. 50 ते 60 धावा जर उभ्या झाल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील, जो आव्हान देऊ शकेल सेकंड इनिंग मध्ये सुतार कन्स्ट्रक्शन या टीमला. त्यामुळे आता त्या दिशेने पावलं टाकावी लागतील. निर्धाव षटक येताना आपल्याला पाहायला मिळालं महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये. म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी या प्रीमियर लीग मध्ये घडल्या. हॅट्रिक आपण पाहिली, मेडन ओव्हर आपण पाहिली, परंतु जसं मात्र खेळ पुढे पुढे जाईल तसं मात्र अनेक रेकॉर्ड या प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळतील. आजचा 3रा दिवस आहे, उद्याचा 4था आणि त्यानंतरचा 5वा दिवस या प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस असणार आहे. चला घाई करा, ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे, आता आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 4 साठी ज्या नावाची चर्चा महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये झालेली आहे ते मतीन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती जोश नाकिंदा चे खेळाडू ओव्हर नंबर 4 हाताळतील. स्ट्रायकर एंडला सचिन बॅकफुट वरती जात पंच करण्याचा प्रयत्न. 7वा बॉल आपल्या स्पेल मधला डॉट टाकलाय. 7 बॉल मध्ये एकही धाव दिली नाहीये. मतीन काय गोलंदाजी केली, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा थांबा. आता दिशा दिली आहे, पॉइंटला खेळाडू आहेत, त्यांना गुंगारा देत बॉल निघालाय थर्ड मॅनला. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. 4 चौकार. संघर्षाचा शंकनात करणारा चौकार आलाय. बॅट्समन सचिन यांच्या बॅटमधून राऊंड द विकेट आले होते मतीन आणि त्यांचा हा बॉल कट केलाय. दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि युक्तीचा वापर करत त्याचबरोबर शंकर दादा जंगम आणि विक्रम दादा जंगम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, जे तळदेवचे आहेत. त्यांचं या ठिकाणी महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय पुन्हा एकदा मतीनचा दमदार मारा, फलंदाजांना बांधून ठेवले या बॉलच्या पाठीमागे. हो, हाई बॉल चांगला टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरलाय. बॅटला घेऊन आले तोपर्यंत बॉलने अंगाला
अंगाला भेदलंय. डॉट मतीन दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, अचूकता, भेदकता, धार या सर्व काही गोष्टी मतीनने अंमलामध्ये आणलेल्या आहेत आणि आज प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. काय गोलंदाजी केली खेळाडूने, कमालीची 2 षटकं. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. हाई बॉल उसळणारा आहे, पंचाने सांगितलं दिशाहीन आहे. हा पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आहे आणि त्यामुळे हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागतोय. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डने आयोजन केलेल्या स्पर्धेचं दिशा दिली आहे. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. बॅकवर्ड डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक जातील का, तर नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धाब्यांसाठी मितील धाबा याही बॉलच्या पाठीमागे 4 आलाय. दिलासा देणारा हेमविलासाठी हा चौकार फलंदाज सचिन यांच्या बॅटमधून. टप्पा पडल्यानंतर याही बॉलला दिशा दिली, अप्पर कट केलाय आणि बॉल पाठवलाय बॅकवर्ड डीप पॉइंटला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. धावसंख्येचा आता बघता 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 वेग वाढलेला आहे. हेमविलाने टॉस जिंकून बॅटिंग करताना बनवलेली आहे. धावा तब्बल 22, गडी गमावलेले आहेत 4. ओव्हर नंबर 4 चा शेवटचा बॉल. मतीन तयार. स्ट्रायकर एंडला सचिन चांगला खेळ उभा केलाय. आक्रमण केलंय या बॉल वरती. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती सचिन यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा टोला आलाय आणि सचिन यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल जागेवरतूनच पाठवलाय सचिन यांनी सरळ 6 धाब्यांसाठी. धावसंख्येने भरारी घेतली. 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. चला घाई करा, घाई करा दोन्ही संघ. इथून पुढे अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 28, 4 गडी बाद. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. खास करून सचिन यांची बॅट आज तडपलेली आहे. 19 त्यांनी बनवलेले आहेत आणि आकाश 3 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर आता 5 लावते सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती रिहान माफ करा, करेक्शन आपण करूया नावामध्ये. रिहान अर्थात गब्बर या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत असे त्यांचे मित्र या ठिकाणी कळवतायत. पहिलाच बॉल इथे डॉट टाकलेला आहे. सुरुवात प्रत्येक ओव्हरची जर आपण पाहिली तर डॉट बॉलने केलेली आहे गोलंदाजी करताना सुतार कन्स्ट्रक्शन या टीमच्या गोलंदाजांनी. 5 ओव्हर आतापर्यंत आपण पाहिल्या आणि 5ही ओव्हरचा पहिला बॉल निर्धाव आहे. शेवटच्या 11 बॉल मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, धाडस करावं लागेल आकाश यांनाही. फुल टॉस बॉल, उत्तर साजेस नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागेल. फलंदाज आकाश यांना जावं लागेल माघारी जड पावलांनी. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक लागलाय 5. योगेश यांनी एक चांगला झेल पकडला. सुरुवातीला असं वाटलं होतं की ताळमेळ बिघडतो की काय, कॅच घेताना योग्य अंदाज बांधता आला नव्हता, परंतु शेवटच्या क्षणी वेगाने धावत आले आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. धक्का क्रमांक लागला 5. शेवटचे 10 बॉल. धावसंख्या आहे 28. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अमोल. 5 गडी गमावलेले आहेत 28 या धावसंख्येवरती. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे आपण अधिकचा वेळ घेऊ नका. स्ट्रायकर एंडला अमोल तयार होतील. रिहान गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार होत आहेत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. जे बॉल त्यांनी हाताळलेले ते चांगले हाताळलेले आहेत आणि अखेरकार भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, डावी यष्टी वाकवलीये, आल्या पावली, फलंदाजाला पाठवलंय माघारी. फलंदाज त्रिफळाचीत, क्लीन बोल्ड. चला मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपणही घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक
8 वरती बॅटिंगसाठी फलंदाज येत आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. या षटकातील उर्वरित आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 28 वरती स्थिरावलेली आहे. धावसंख्येला चालना द्यावी लागेल, मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, संघर्ष या मॅचमध्ये करावाच लागेल. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्याजवळ नेहमी असली पाहिजे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि जे काम करायचं होतं ते काम या बॉलच्या पाठीमागे केलेलं आहे. कारण स्ट्राईक वरती सचिन यांना आणणं फार नितांत गरजेचं होतं, कारण त्यांची बॅट तडपलेली आहे. त्यांच्या बॅटमधून धावा चांगल्या आलेल्या आहेत आणि आल्या पावली प्रथमेश यांनी तेच केलं की सचिन यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. शेवटचे 2 बॉल ज्यांनी चांगली बॅटिंग केली. सचिन आक्रमण करतायत, आणखीन एक मोठा टोला सचिन यांच्या बॅट मधून आलाय. तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती सचिन यांच्या बॅट मधून षटकार. बॉल पाठवलाय सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय. धडाकेबाज बॅटिंग सचिन यांची. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. काय फटका खेळलाय. आणि पहा ज्याची आपण चर्चा करत होतो त्यांना स्ट्राईक वरती आणलं. खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव काढून षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून हेमविला या टीमने बनवलेले आहे धावा 36 धावा आणि फलंदाज गमावलेले आहेत तब्बल 6. 36 वरती 6 अशी स्थिती आहे. चला यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करत आहोत. यानंतरची मॅच रिपोर्टिंग करा टॉस साठी. स्वराज्य मराठा विपक्ष प्रकाश वॉरियर्स. आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे. आपला टॉस लगोलग केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. बॉल तयार. अंतिम षटकामध्ये शेवटचे 6 बॉल. मुर्तुजा यांचा पहिलाच बॉल एचट्यांचा वेध घेतोय आणि या मॅच मध्ये ज्यांनी जीव ओतला होता, ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती असे फलंदाज सचिन येतील. माघारी फलंदाज त्रिफळाची क्लीन बोल्ड, परंतु सचिन यांनी खेळ चांगला केला. मुर्तुजा यांचा हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. शपल झाले. डावी यष्टी उघडी ठेवली, उजवी झाकली आणि तीच गोलंदाज मुर्तुजा यांनी उडवली. डावी यष्टी वाकवली. फलंदाज सचिन क्लीन बोल्ड. मुर्तुजा पहा स्क्रीनवरती आपण त्यांना पाहत आहोत, ज्यांनी चांगला बॉल टाकला. त्यांचं एक चेहऱ्यावरचे हावभाव पहा, कारण बॉल ज्या प्रकारे त्यांनी टाकला, बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला. लाईन मिस करून बसले सचिन बॅटिंग करताना. प्रयत्न हाच होता की शपल लावून बॉल लॉंग लेग डीप स्क्वेअरला खेळायचं, परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. केतन मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 5 बॉलसाठी. आल्या पावली लॉंग ऑनला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक जातील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 1 पेक्षा अधिक काही मिळू शकणार नाही. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धावसंख्येचा वेग ज्याची आपण चर्चा करत आहोत तो पुन्हा मंदावलाय. ज्यावेळेस सचिन मैदानाच्या आतमध्ये होते त्यावेळेस मात्र धावसंख्येचा वेग वाढला होता, परंतु आता प्रथमेश आणि केतन यांना सूत्र आपल्या हाती घ्यावे लागतील आणि शेवटच्या 4 बॉलचा समाचार घ्यावा लागेल. दिशा दिली या बॉलला. फक्त खेळाडू आहेत बॉलवरती लगेच जातील झटपट. एकच सिंगल धाव. अंतिम ओव्हर मध्ये पहा मोठ्या फटक्यांचं धाडस तुम्हाला करावं लागतं. मारझोड तोडफोडीचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा अधिकच्या कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करावा लागेल. आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले. पकडली कॅच. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागलेला आहे हेमविला या टीमला. धावसंख्येची गती वाढवताना
केलं मोठ्या फटक्यांचं धाडस आणि विकेटचं पतन होत आहे. फलंदाज केतन येथील माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेत उभा राहिला, वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही आणि त्यानंतर फलंदाजांना यावं लागतंय माघारी. आणखीन एक धक्का लागलाय टीम हेमविला या टीमला. शेवटच्या काही बॉलचं केस शिल्लक आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. धाबा वाढतील का, गती वाढेल का धाबांची, फलंदाज धाबा कुठतील का, हेच प्रश्न आता इथून पुढे उभे राहत आहेत. परंतु आज आक्रमण करावं लागेल, धाडस तर करावं लागेल. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये संघासाठी जर धावा बनवल्या तर येणाऱ्या कालावधीमध्ये पुढील मॅचेसमध्ये तुमचा क्रम बदलतो बॅटिंगचा. त्यामुळे जी संधी मिळाली त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. संधी ज्याला मिळते तो नशीबवान असतो. बॉलर तयार. हा बॉल पायांवरती होता, पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बाईची धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. धावा धावफलकावरती येत आहेत. 40 धावा पहिला डाव इथे समाप्त होतोय. विजयासाठी बनवायच्या आहेत आता 41 धावा. 36 बॉल टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमला. आपण टॉस करूया. स्वराज्य मराठा आणि प्रकाश वॉरेस आपण रिपोर्टिंग करा. आपला नाणेफेकीचा कौल हा लगेच या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रकाश वॉरेस आपण रिपोर्टिंग करा. प्रकाश वॉरेस आपण रिपोर्टिंग करा. टॉस आपण करूया. दोन टीम मध्ये स्वराज्य मराठा आणि प्रकाश वॉरियर्स या दोन टीम मध्ये हा नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण हा टॉस या ठिकाणी करत आहोत. आपण टॉस करूया. दोन टीम मध्ये स्वराज्य मराठा आणि प्रकाश वॉरियर्स या दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण नाणेफेकीचा टॉस आपण करूया. नाणेफेकीचा कौल छापा काटा हेड टेल. ओके टीम प्रकाश वॉरियर्स नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. छापा आणि आलेला आहे तो छापा. प्रकाश वॉरियर्सच्या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकताय काय घेताय? फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला या खेळपट्टीवरती आवडेल?
जास्तीत जास्त तसं म्हटलं तर कमी पण होतं आणि जास्त पण होतं स्कोर. 60च्या आसपासमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. 60 55 60 65कडे. आतापर्यंत तुमच्या टीमने किती सामने खेळलेले आहेत? एकच खेळलाय. समोरच्या टीमने 72 मारला होता, आम्ही तो चेस केला. तुमचा संघ या मॅच मध्ये दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असेल. तुम्हाला शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे प्रकाश वरेचा टीमने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण स्वराज्य मराठा टीमकडे जाऊयात. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंग घेतली असते फर्स्ट. फिल्डिंग घेतली असती, परंतु आता तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. कोणतं टार्गेट सेट कराल? 70+. 70+. तुम्ही किती सामने आतापर्यंत खेळलेत? एक सामना खेळलाय, त्याच्यामध्ये आपण 3 ओव्हरलाच फिनिश केलेला तो. 45 रन. म्हणजे तुम्ही एक सामना जिंकलेला आहे. म्हणजे हा सामना यासाठी असणार आहे की दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असतील. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टीम स्वराज्य मराठा या टीमला करावी लागणार आहे प्रथम बॅटिंग. टॉस जिंकला प्रकाश वरेच्या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत या लीग मध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. यानंतरची मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची राहील, कारण दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणार आहेत. पुन्हा एकदा ओळ्या मैदान दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत. हेमविला विपक्ष सुतार कन्स्ट्रक्शन. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. 41 धावांचं टार्गेट, 36 बॉल. स्ट्रायकर जोडी आले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला रिहान, एका बाजूला योगेश. पहिलं षटक आकाश. पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगती पथावरती येतोय. मापक धावसंख्या आहे आणि या धावसंख्येचा बचाव एका बाजूला हेमविला या टीमला करायचा आहे. पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय रिहान यांनी ताबडतोड. बॉल सीमा पार, चौकार. आपल्या डावाची सुरुवात वीरेंद्र सहवाग स्टाईल केली आहे. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच या मॅच मध्ये निवडलेला आहे. सेकंड इनिंग मध्ये पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार. फटका होता दमदार. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, वाईड लाईनला पकडून केलेली गोलंदाजी. येतोय तो डॉट. फलंदाजांना प्रभावित करणारा हा बॉल आहे, प्रभावशाली आहे. पण ज्या वेळेस गोलंदाज वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करतात त्यावेळेस मात्र फलंदाजांना कसरत करावी लागते. बॉलच्या मिरिट पर्यंत पोचावं लागतं. हा डॉट. बॉल क्रमांक 3. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, हाही डॉट आलाय. कभी तुम्हारी तो कभी हमारी असा सुरू असणार हा सामना. एक चौकार, 2 डॉट, 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. आकाश आता आपल्या गोलंदाजीचा जलवा मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. बॉल क्रमांक 4. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळेल का कोणती धाव? तर हो, या बॉलच्या पाठीमागे धाव मिळते. थोडीशी गडबड झाली क्षेत्ररक्षण करताना आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या एक धाव पूर्ण होते. धाव संख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे. 5. ज्या बाईक आपण ग्राउंड मध्ये आणत आहात, आयोजन समितीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण बाईक बाहेर पार्क करा अशी विनंती आहे. आपण आयोजन समितीला सहकार्य करा. या प्रीमियर लीगला आपण सहकार्य करा. आपण पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. खेळाडू होतोय बाद आणि हा धक्का क्रमांक पहिला लागलाय. 41 धावांचा बचाव करताना पहिली विकेट प्राप्त केलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत रणजित बडे. मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी रणजित बडे येत आहेत. एका बाजूला आकाश यांचा हा दमदार मारा. पहिला बॉल जर वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली केलेली आहे. टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमला धक्का क्रमांक पहिला लागलाय. रिहान आउट होऊन माघारी जात आहेत. रणजित आणि योगेश आउट होऊन माघारी गेले. माफ करा, आपण करेक्शन करूया. या षटकातले शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. चला, आपण वेळ घेताय फिल्डिंग टीम. आपण अधिकचा वेळ घेऊ नका.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, जाळं विणण्याचा प्रयत्न केला, आणखीन एखाद दुसरी विकेट मिळेल का याचाच प्रयत्न सुरू आहे हेमविला या टीम कडून. आक्रमण केलंय या बॉल वरती, क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे अंतर, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, या बॉलने शोधलाय गॅप, मिळतील धावा 4, चौकार. आल्या पावली या बॉल वरती प्रहार केलाय, बॉल पाठवला सी कॉर्नर, सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी. या डावात आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. कमी धावसंख्येचा बचाव करताना धारदार गोलंदाजी आज करावी लागेल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतो. 41 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमने बनवलेल्या आहेत धावा. नऊ धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत, म्हणजे इथून पुढे समीकरण आता बदललेलं आहे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये इथून पुढे विजयासाठी बनवाव्या लागतील धावा, त्या शिल्लक आहेत 32. बॉलर तयार, ओव्हर नंबर 2. दिशा दिली या बॉलला, फक्त खेळाडू आहेत त्यांना गुंगारा देत बॉलने गाठलीये सीमारेषा. या बॉलचं स्वागत केलंय दिमागदार, बॉल पाठवलाय सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. रिहान अर्थात गब्बर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. काय फटका खेळलाय, फटका कलात्मक होता, नेत्रदीपक होता, फटका फोटोजेनिक होता आणि बॉल पाठवला सीमा पार, 4 धाब्यांसाठी चौकार. परंतु क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, त्यामुळे कमीत कमी धावसंख्येचा सामना रंगू शकतो. फटका चांगला खेळलाय, नटराज मुद्रा, फटका पॉवर प्ले, तोड फटका सीमा पार, आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. रिहान यांनी काय फटका खेळलाय, नटराज मुद्रा फटका, संपूर्ण शरीराचं वजन एका पायावरती घेतलं, एक पाय हवेत घेतला डावा आणि बॉल पाठवला कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हरला, सरळ 4 धाब्यांसाठी आलाय तो चौकार. थर्ड मॅनला आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे, आणखीन धावा मिळतील 4, आणखीन एक आलाय चौकार. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आत रिहान यांनी केले, बॅटिंग करताना कुठल्या तब्बल धावा 17 आणि 7 बॉल फेस केलेत, लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार. पॉवर प्ले तोड बॅटिंग, गब्बर अर्थात रिहान. रंजनवाडीचे रिहान मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत, 3 बॉल 3 चौकार मारलेत. एका बाजूला बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती, आता 20 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक त्याचबरोबर दीपक दादा ढवळे भारत हॉटेल मॅनेजर यांच्या वतीने रणजित बडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे 501 रुपयाचे. ही कौतुकाची थाप त्यांच्या माध्यमातून रणजित बडे यांच्यावरती ठेवलेली आहे. प्रत्येक षटकार असणार आहे 501 रुपयासाठी आणि ही कौतुकाची थाप आहे. परंतु एका बाजूला रिहान यांची बॅटिंग जबरदस्त सुरू आहे. बॉल आला, त्याला सन्मान दिला, या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. एका बाजूला आता हेमविला या संघासमोर अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत, विकेट मिळत नाहीयेत आणि गोलंदाज ओसंडून धावा खर्च करतायत. धावसंख्या कमी आहे, माफक धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि टीम सुतार कन्स्ट्रक्शनने मजल मारली आहे 22 वरती. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अफजलबाई सुतार यांचं आगमन होत आहे. सुतार कन्स्ट्रक्शनचे मालक त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि महाबळेश्वरचे उपनगर अध्यक्ष यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण करूया महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष 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 स्वागत आहे. त्याचबरोबर सहारा कन्स्ट्रक्शनचे मुस्तफा भाई कुरेशी यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण करूया महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? प्रयत्न मोठे करावे लागतील परंतु पोहोचू शकले नाहीयेत. बॉल निर्जन सही टप्पा घेतोय आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. काही धावा निश्चित मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 2 धावा मिळतील. एका बाजूला नावेद आहेत, एका बाजूला रणजित बडे आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला धावसंख्या जाऊन पोहोचले आता 24 वरती. 41 धावांचा बचाव करायचा आहे हेमविला या टीमला. बॉलर आकाश तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जातील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो एकच जाव. आणि स्ट्रायकर आता रणजित बडे असेल त्यांचे छोटे बंधू अजित बडे यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे एक षटकार मारला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. दिशा दिली आहे या बॉलला. संयमाने खेळलेला फटका, कोणतीही घाई केली नाहीये. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केलंय आणि स्ट्राइक वरती आता पुन्हा एकदा नावेद यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. नावेद यांनी आपण करेक्शन करूया आता. रणजित बडे स्ट्राइक वरती आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट येतोय. पारितोषिक आहे षटकारासाठी 1000 रुपये. प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु एका बाजूला आकाश चांगली गोलंदाजी करतायत. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 26. 2 गडी बाद. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. 41 धावांचा पाठलाग बचाव. स्विच हिटचा फटका. अप्रतिम उलटा पुलटा फटका. सीमारेषा पलीकडे सरळ. पंचांनी आता रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात त्या बॉलच्या पाठीमागे बॉल टप्पा कुठे पडलाय. आलटी पलटी फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे कलटी. बॅटिंग करताना रणजित बडे. चार आहेत. चौकार आहे. चांगला फटका. अजित बडे यांच्याकडून पारितोषिक आहे 500 रुपये षटकारासाठी. भरत हॉटेलच्या मॅनेजर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु हा चौकार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. आकाशानं शेवटच्या बॉलवरती काही करता येईल का हाही प्रयत्न करावा लागेल कारण ह्या महत्वाच्या विकेट्स आहेत. कारण ज्या प्रकारे आपण चर्चा करतो 41 धावांबद्दल. खोलो टप्प्याचा बॉल समोर खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतील. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन होत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा त्या 31 आहेत. म्हणजे विजयासाठी बनवायच्या आहेत 10 धावा आणि येणारे बॉल शिल्लक आहेत ते 18 बॉल 10 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन झालेला आहे आणि या रिव्हर्स स्विचच्या फटक्यासाठी रणजित बडे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. अजित बडे यांच्या वतीने 501 रुपयाचं ते जीपे माझ्याकडे झालेलं आहे आणि रणजित बडे यांना विनंती आहे की ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस ते आपण स्वीकारावं. कॉमेंट्री बॉक्स म्हणून ही विनंती आहे. त्याचबरोबर सोहेलजी खान यांना विनंती आहे की आपण संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. शेवटच्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल 10 धावेंचा बचाव. अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाजी करायची आहे.
टीम हेमविला या टीमला. टीम हेमविला या टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 40 बनवल्या, 41चं टार्गेट दिलं टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमला. आणि टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमने 18 बॉलच्या पाठीमागे कुठल्या धावा 31. आता शेवटच्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न मोठे करावे लागतील या मॅच मध्ये टीम हेमविला या टीमला. हे प्रेक्षक आहेत, पोलो ग्राउंड वरती बसलेले आहेत ही स्पर्धा हा सामना बघण्यासाठी. कारण महाबळेश्वर म्हटलं की वर्षभर आल्हाददायक वातावरण ग्रुपने बसलेले आहेत. मॅचची चर्चा होते, स्पर्धेबद्दल चर्चा होते, कारण प्रत्येकाला क्रिकेट हा खेळ आवडतो. कोणी जोडीने बसलेला आहे मित्रांसोबत, कोणी ग्रुपने बसलेला आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पाहण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो किंवा T20 क्रिकेट असो, एक दिवसीय क्रिकेट असो, टेस्ट क्रिकेट असो, आपल्याला आवडतं. येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 10 धावा. एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4 साठी गणेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा हेमविला या टीमला शोधाव्या लागतील. गणेश तयार. अंगावरती असणारा बॉल फक्त फ्लिक केलाय. ताळमेळ थोड्या क्षणासाठी बिघडला होता, परंतु जोखीम टाळलेली आहे. 17 बॉल 10 ची गरज. असे काही डॉट बॉल जर अनेक वेळा आले ना तर हा सामना हेमविलासाठी बनू शकतो. आणि हो, आज बनवावा लागेल. प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, तर आज अनुभवातून आहे. दिशा या बॉलला क्षेत्ररक्षक झडप घालतायत. समय सूचकता, हजर जबाबीपणा इथे दाखवलाय आणि संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 2 पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एका बाजूला आता समीकरण झपाट्याने पुन्हा एकदा बदलत आहे. आता बनवायचे आहेत 8. स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा. हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका. बॅटिंग करताना फलंदाज रणजित बडे यांच्या बॅटचा बोलबाला काय फटका खेळलाय. स्विच हिटचा फटका पाठवलाय सीमारेषा पलीकडे. प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. स्विच हिटचा फटका, सीमा पार षटकार. काय बॅटिंग केली आज रणजित बडे यांनी. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. पायाला भेदणारा बॉल, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. परंतु एका बाजूला सुतार कन्स्ट्रक्शन या टीमने सामना पूर्णपणे कंट्रोल केलाय. अवघ्या काही धावांची गरज आहे. 2 धावांची अवघ्या गरज आहे. हा बॉल काय आहे, पंच काय सांगतील, तर हो, हा बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. शेवटच्या एका धावेची गरज. चला, पुढील 2 टीम आपण तयार राहा मॅच साठी. यानंतरची मॅच आपली आहे स्वराज्य मराठा आणि प्रकाश वॉरियर्स. आणि ही विजयी धाव बनेल का, तर नाही. अजूनही एका धावेची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. हेमविला संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय, कारण शेवटची धाव अजूनही बनणं बाकी आहे. चला, पुढील 2 संघ आपण तयार राहा. स्वराज्य मराठा आणि प्रकाश वॉरियर्स. यानंतरची मॅच आपली आहे. प्रकाश वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वराज्य मराठा या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. अशी पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. एका धावेची गरज आहे. जावेद खारखंडे यांच्या वतीने पारितोषिक आहे. मृत्यूज यांच्यासाठी षटकार मारला तर 1000 रुपये. म्हणजे विजयाची धाव आणि षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे हा बॉल 1000 रुपयासाठी असणार आहे. फक्त दिशा दिली आहे.
एकच धाव मिळेल आणि इथे सामना जलद गतीने जिंकलेला आहे टीम सुतार कन्स्ट्रक्शन या टीमने